दिल्लीच्या रामलीला मैदानावरती आज विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाव रॅली। इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार। लोकसभेच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीमधील तिढा अद्यापही कायम। वादग्रस्त जागांसंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंसोबत दिल्लीमध्ये बैठक। देवगिरीवरती अजित पवार आणि तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक। नाशिक, धाराशिव आणि परभणी जागांसंदर्भात तोडगा निघणार का याकडे लक्ष। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील सगळे ठग आता भाजपमध्ये। आम्ही ठगमुक्त झालोय, संजय राऊत यांचा भाजपवरती हल्लाबोल। मागच्या निवडणुकीच्या वेळी पुलवामा हल्ला घडवला, प्रणिती शिंदे यांचा भाजपवरती आरोप। तर रामावर नाही कामांवर मत द्या, भाजपला टोला। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट। भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक। नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवे आज चंद्रकांत खैरेंची भेट घेणार। तिकीट मिळाल्यानंतर खैरेंना देणार शुभेच्छा। वादग्रस्त साई रिसॉर्ट मी स्वतः तोडतो, मालक सदानंद कदम यांची कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती। टेलिव्हिजन क्षेत्रामधील मानाच्या ENBA पुरस्कारावरती एबीपी माझाची बाजी। अविनाश पांडे यांना बेस्ट सीईओ ऑफ द इयर पुरस्कार, तर 0 आवर बुलेटिनचा गोल्डन आणि सिल्वर पुरस्कारानं गौरव। प्रदीप कुरुलकर प्रकरण इर्शाळबारी दुर्घटनेच्या कव्हरेजसाठीही पुरस्कार। माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न पुरस्कार प्रदान करणार। PV नरसिंहराव, MS स्वामीनाथन, कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।